Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning. ओके. आज आपण एकचल समीकरणे वन व्हेरिएबल इक्वेशन हा घटक पाहतोय पहा. आता पहिल्यांदा एकचल समीकरण म्हणजे काय कोण सांगेल रे? बघ कोण सांगते. तर मी सांगू. हा सांग. ज्या समीकरणात एकच चल असते त्या समीकरणास एकचल समीकरणे म्हणतात. ज्या समीकरणामध्ये एकच चल असते त्याला एकचल समीकरण म्हणायचं. आता मला सांग हे एकचल समीकरण आहे का? हो हो. हो सर. या याच्यामध्ये एकच चल आहे ना, एक्स हे एकच चल आहे का एकचल समीकरण? हो. हो सर. हो सर. नाही. अरे समीकरण म्हणजे जेव्हा त्याला दोन बाजू असतात म्हणजे LHS आणि RHS लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्ही बाजू आहेत का? इथे एकच बाजू आहे म्हणून एक एकचल समीकरण नाही. इथं बरोबर शून्य असलं का नाही मग बघा एकचल समीकरण झालं. समीकरण कधी म्हणायचं? दोन बाजू असल्यावर त्याला समीकरण म्हणायचं आणि त्याच्यात एकच चल असेल तर त्याला एकचल समीकरण म्हणायचं. आता वन व्हेरिएबल इक्वेशनची आपण डेफिनेशन पाहिली. आता एकचल समीकरणाची उकल म्हणजे काय रे? कोण सांगते? उकल सोल्युशन ऑफ सर मी वन सांगू. व्हेरिएबल. सांग. चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला त्या समीकरणाची उकल म्हणतात. बरोबर. समजा x अधिक 5 बरोबर 8 हे तुम्हाला एकचल समीकरण दिलेलं आहे. आता x बरोबर 3 ही किंमत जर तुम्ही दोन्ही बाजूमध्ये ठेवली, आता डाव्या बाजूला x आहे, x च्या ठिकाणी मी 3 ठेवतो बघा. 3 अधिक 5 बरोबर काय झालं मग? 8. आणि डाव्या बाजूची बेरीज 5 अधिक 3 8. 8 बरोबर 8. म्हणजे x बरोबर 3 या किमतीनं त्या समीकरणाच्या दोन्ही बाजू कशा आल्या? समान आल्या. म्हणून x बरोबर 3 हे काय आहे? तर वरील एकचल समीकरणाची काय आहे? उकल आहे. उकल. मग उकलची व्याख्या काय तयार केली? चलाची अशी किंमत की ज्या किमतीनं समीकरणाच्या दोन्ही बाजू काय होतात? समान होतात. त्या किमतीला त्या समीकरणाचे काय म्हणायचं? उकल म्हणायचं. आता एक असं उदाहरण तुम्हाला दिलं, x वजा 9 बरोबर 11. आता मला या समीकरणाची उकल कोण सांगेल? -2. बघा -2 सांगितलं. आपण -2 किंमत वर ठेवूया. ह्या x च्या ठिकाणी मी -2 ठेवलं, त्याच्या पुढे -9 लिहिलं, उजवी बाजू 11. आता डाव्या बाजूचं 2चं चिन्ह ऋण आहे, 9चं चिन्ह ऋण आहे. चिन्ह समान असली की वजा बेरीज करायची. मग 9 अधिक 2 11 आणि समान चिन्ह द्यायचं. -11 आली डावी बाजू आणि उजवी बाजू 11 आहे. आल्या का दोन्ही बाजू सारख्या? सर 20. त्यामुळे x बरोबर -2 ही उकल चुकीची आहे. आता कोणीतरी 20 सांगितलं पहा. कोणी सांगितलं 20 सांगा नाव? भक्ती. बर भक्तीनं बघा 20 सांगितलं. चेक करूया आपण. x बरोबर 20. डाव्या बाजूला x च्या ठिकाणी 20 लिहितो. त्याच्या पुढे -9 उजवी बाजू 11. 20 मधून 9 गेला 11. 11 बरोबर 11 बरोबर आहे.
म्हणजे एक्स बरोबर 20 या किमतीनं समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होत आहेत, म्हणून एक्स बरोबर 20 ही त्या एकचल समीकरणाची काय आहे, उकल आहे. आता अशा प्रकारची एकचल समीकरण आपल्याला सोडवायची आहेत. आता आपण डायरेक्ट स्वाध्यायच घेऊया, कारण बरीच उदाहरणं आहेत. जेवढी शक्य आहेत तेवढी आपण घेऊया. एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत, तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? असं ज्यावेळेस उदाहरण येईल त्यावेळेस काय करायचं, पहिल्या दोघांचं गुणोत्तर म्हणजे 5/6 भाग आहेत का नाही, त्यातला या अंशामध्ये लिहिलं आणि 125 मी छेदामध्ये लिहिलं. आता 1/3 भागाबरोबर किती असं विचारलंय. मग 1/3 भागाबरोबर किती ते एक्स मानायचं हे लिहिलेलं समजलं का तुम्हाला? अगोदर सांगा. 5/6 भागाबरोबर 125 आहे, त्यातला 5/6 अंशात लिहायचा 125 छेदात, आणि 1/3 भागाबरोबर किती, उजव्या बाजूला 1/3 अंशात लिहायचा, छेदामध्ये जे काढायचे ते एक्स मानायचं. आता जर तुम्ही तिरकस गुणाकार केला तर 5/6 गुणिले एक्स हा पहिला तिरकस गुणाकार डाव्या बाजूला, आणि 125 गुणिले 1/3 हे उजव्या साईडला. आता एक्स बरोबर बघा, अगोदर उजवी साईड पूर्ण करू. 125 गुणिले 1/3. आता इकडे 5/6 तिकडे गेल्यावर काय होणार, 6/5. आता इथं 3 एके 3, 3 दुनी 6, पुन्हा इथं 5 एके 5, 5 दुनी 10, 5 5 25, आणि मग 25 दुनी किती आलं, 50. 50 म्हणजे पर्याय क्रमांक किती, 4. 4. समजणार आहे सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आता दुसरा प्रश्न पहा. एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर 10 येते, त्याच संख्येत 8 मिळवून 7 ने भागल्यास उत्तर 5 येते, तर ती संख्या कोणती? कोण सांगेल? सर एक्स मानाची संख्या. बर, संख्या जर एक्स मांडली, पुढे काय करायचं सांग? एक्स अधिक 3 मिळवून एक्स अधिक 3, 3 मिळवलं, भागिले 3 त्या भागिले 3. बर, 10 आणि त्यावेळेस भाग किती देतो, 10. 10. 10 म्हणजे 10/1. आता तिरकस गुणाकार करूया. पुढचं आपण विचारच करायला नको, एवढं सोडू अगोदर. एक्स अधिक 3 ला 1 न गुणलं एक्स अधिक 3, आणि 10 आणि 3 चा गुणाकार किती येणार, 30. मग सरळ काय करूया, अधिक 3 तिकडे गेल्यानंतर चिन्ह बदलून -3 होणार, म्हणजे उत्तर किती आलं, 27. किती उत्तर आलं, 27. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 2. 3. 3. 3. किंवा काही विद्यार्थी ह्याला करून बघतील. संख्या एक्स मांडली, त्यात 8 मिळवलं, त्याला 7 न भागलं, उत्तर 5 येतं. तिरकस गुणाकार केला तर एक्स अधिक 8, 1 न गुणल्यानंतर एक्स अधिक 8, आणि 7 5 35. मग एक्स बरोबर 35 वजा 8 27. अशा पद्धतीने पण हे सोडवता येतं, पण मी असा विचार केला, उत्तर 10 येतंय का नाही. आता उलट क्रिया करत जायची, तर भागिले का नाही, तर गुणिले करायचं. म्हणजे भागिले 3चं उलट गुणिले 3, म्हणजे 10 तरी किती येणार, 30. आता जर 3 मिळवले का, तर मी 30तून 3 वजा करतो, 27. आलं का त्याचं उत्तर बघा. हो सर. जे उत्तर येतं का नाही, ते उत्तर कसं आलं, 3 न भागल्यावर. मी उलट जातोय म्हणजे भागिलेच्या उलटी क्रिया गुणिले करायचं, म्हणजे 10 तरी 30. पुन्हा 3 मिळवलंय ना, पुन्हा 3 वजा करायचं 30 मधून, 27. प्रत्येक जण आपापलं टेक्निक वापरू शकता. तिसरा प्रश्न. एक्स वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे होती,
तर आणखी वाय वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे होईल. आता असं ज्यावेळेस प्रश्न येतं, एक साधं उदाहरण घेऊया. आता आपल्यामधीलच दोन विद्यार्थी किंवा एक विद्यार्थी घेऊया. कोण घेऊया? सुयश, तुझं वय सांग रे. 13. हा, सुयशचं वय बघा 13 आहे. आणि सुयश, तुझ्या पप्पाचं वय सांग. 40. 40. बघ आता, सुयश आणि सुयशचे पप्पा या दोघांच्या वयांची बेरीज किती आली रे मग? 53. एक साधारणतः 5 वर्षापूर्वी सुयश, तुझं वय किती होतं? 5 वर्षापूर्वी 13तून तो 5 वजा करणार 8. आणि 5 वर्षापूर्वी सुयशच्या पप्पाचं वय किती असेल रे? किंवा किती होतं? 35. मग ह्या दोघांची बेरीज किती आली? 43. सुयशचं आजचं वय 13 आहे. 5 वर्षानंतर सुयशचं वय किती होणार? 18. आणि 18. सुयशच्या पप्पाचं वय होणार 45. म्हणजे 5 वर्षानंतर दोघांच्या वयांची बेरीज किती येणार? 63. म्हणजे इथं लक्षात आलं असेल, या ठिकाणी पहा, दोघांच्या आजच्या वयांची बेरीज आणि 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज यांच्यात कितीचा फरक आहे रे? याचं 5 आणि याचं 5, असं 10 वर्षाचा फरक येणार ना. किंवा 5 वर्षानंतरच्या दोघांच्या वयांची बेरीज विचारलं तर 5 अधिक 5 10 मिळवायचं आहे. अगदी असं एक्स वर्षापूर्वी दोघांच्या वयांची बेरीज आहे 25 वर्ष. एक्स वर्षापूर्वी बरं का. मग आज दोघांच्या वयांची बेरीज किती असेल? कोण सांगते? आजची बेरीज किती असेल दोघांच्या वयांची? एक्स वर्षापूर्वी 25 होती, मग आजची किती असेल? 2x. हा, म्हणजे आपण इथं कसं केलं, इथं 25 आहे का नाही, 35चं 40 कसं आलं? 5ची दुप्पट केली. मग आता एक्सची दुप्पट करायची आणि त्यात मिळवायची, म्हणजे 25 अधिक 2x होणार. आणि वाय वर्षानंतरची बेरीज किती रे? वाय वर्षानंतरची बेरीज 2y. आजच्या बेरजेत ते मिळवावं लागेल. म्हणजे आजची बेरीज आहे 25 अधिक 2x. 2x. आता मग वायची दुप्पट का करायची? दोघांची आहे ना. याचं वाय न वाढणार वय आणि त्याचं पण वाय न वाढणार. म्हणजे वाय अधिक वाय 2y. म्हणजे उत्तर काय आलं? 25 अधिक 2x अधिक 2y आहे का पर्याय बघा? पर्याय क्रमांक 3. हा, 2x अधिक 2y अधिक 25, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चौथा प्रश्न, 7/8 भागिले 21/40 बरोबर 17.5x, तर x ची किंमत किती? आता पहिल्यांदा आपण काय करूया, भागिलेचे तिथं गुणिले चिन्ह करूया. आता इथं गुणिले चिन्ह केल्यावर काय होईल रे? 21/40 ची गुणाकार विस्त संख्या द्यावी लागेल आपल्याला. काय येणार गुणाकार विस्त संख्या? 40/21. आणि उजवी बाजू आपण आहे अशी लिहूया, 17.5 भागिले किती आहे? x. x. आता इथं सिम्प्लिफाय करूया. 7 एके 7, 7 एके 21 बरोबर. 8 एके 8, 8 पंचे 40. आता वरचा गुणाकार करा, 5 एके 5, छेदातला गुणाकार 3 एके 3, आणि उजवी बाजू किती? 17.5 भागिले किती? x. 4 x. आता इथं तिरकस गुणाकार करू, 5 गुणिले x 5x. आता 17.5ला 3 जर गुणलं, 3 5 15, 1 3 7 21 आणि 1 22, चला 2 3 एके 3 आणि 2 5, आणि दशांश चिन्ह इथं. मग x बरोबर 52.5, आणि हे गुणिले ते 5 इकडे आल्यावर भागिले होणार. 5 एके 5, 5 0 0, 2 5 25, 5 5 25, 10.5 आहे की पर्याय बघा? पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1.
पाचवा प्रश्न. एक्स अधिक 3/4 बरोबर 4x वजा 2/9. तर x ची किंमत किती? एक्स अधिक 3/4 बरोबर 4x वजा 2/9. तिरकस गुणाकार करा. एक्स अधिक 3 ला 9 न गुणा. 9 गुणिले x 9x. 9 गुणिले 3 किती? 27. 27. आता 4 गुणिले 4x 16x. 16x आणि 4 दुनी 8. 8. आता 9x मोठं का 16x मोठं? 16x. 16x च्या बाजूला 9x नेऊया. आता 27 मोठं का वजा 8 मोठं? 27 मोठं. मग 27 च्या जोडीला वजा 8 आणल्यावर चिन्ह काय होईल? वजा 8चं अधिक 8. 27 अधिक 8 किती? 35. आणि 16तून 9 गेलं 7 आणि चल x. आता दोन्ही बाजूला 7 न भागूया म्हणजे 35 भागिले 7. 5. इकडे मग 7 का 5. पर्याय क्रमांक 1. 1. बरोबर. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. 50 पैशांना 1 याप्रमाणे काही पेरू आणि 5 रुपयाला 1 याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतली. तेव्हा 16 रुपयाला 25 फळे विकत घेता आली. तर किती सफरचंदे विकत घेतली? सर 26. सर 26 ला आहे. आ काय म्हटलं? सर 26 आहे. 26 रुपयाला 25 फळे विकत घेता आली तर किती सफरचंदे विकत घेतली? बघा आता जे विचारलेलं आहे त्याला आपण x मानूया. समजा आपण काय म्हणूया? सफरचंदांची संख्या x मानूया. बघा किती सफरचंद विकत घेतली मानूया? x. X. आणि मग पेरू किती होणार आहे? पेरू किती विकत घेतले? कोण सांगतो? Y. वाय चल वापरायचंच नाही, एक चलच वापरायचं. एक्स हे एकच चल आपण यूज करणार आहे. नाही. एक साधं उदाहरण सांगतो. माझ्याकडं आणि माझ्या मुलीकडं दोघांकडे मिळून 50 रुपये आहेत. दोघांकडे मिळून 50 रुपये आहेत. माझ्याकडे 30 रुपये आहेत. तर माझ्या मुलीकडे किती असणार आहे मग? 20. 20 रुपये. म्हणजे 50 मधून 30 वजा केलं तरी 20 येते. या पद्धतीने सांगा एकूण फळं किती आहेत त्याच्यातून सफरचंदांची संख्या वजा करायची म्हणजे पेरूंची संख्या मिळेल. एकूण फळं 25 किती आहेत? मग एकूण फळे वजा सफरचंद म्हणजे पेरूंची संख्या किती आली? 25 वजा 1. सफरचंदांची संख्या अधिक पेरूंची संख्या बरोबर एकूण फळे. आता बघा इथं एका सफरचंदाची किंमत दिली 5 रुपये आणि एका पेरूची किंमत 50 पैसे. एकक समान करून घेणं गरजेचं आहे. आता 1 रुपये म्हणजे किती पैसे रे? 100. 100 पैसे. मग 50 पैसे म्हणजे किती रुपये? 1/5. 1/2. या ठिकाणी रुपयाचं पैशात रूपांतर करताना 100 न गुणतो आणि पैशाचं रूपांतर रुपयात करताना 100 न भागतो. म्हणजे ह्या 50 ला 100 न भागायचं तेव्हा ते रुपयामध्ये येणार. मग आता किती येणार बघा? ह्या शून्याला हा शून्य गेला. 5 एके 5, 5 दुनी 10 म्हणजे 50 पैसे म्हणजे किती रुपये आलं? 1/2. 1/2 रुपये. आता मी काय करतोय पहा
मला पेरूची एकूण किंमत काढायची. पेरूची किंमत काढताना एका पेरूची किंमत गुणिले पेरूंची संख्या हा गुणाकार केला पाहिजे. मग एका पेरूची किंमत किती आहे? 1/2 50 रुपये. पैसे. एका पेरूची किंमत 1/2 रुपये. रुपयात आपण कन्वर्ट केलंय ना. आणि पेरूची संख्या आपण मांडली किती? पेरूंची संख्या 25 25 वजा वजा 1. 1. पुन्हा एका सफरचंदाची किंमत 5 आणि एकूण सफरचंद आहेत X. ही झाली पेरूची एकूण रक्कम, ही झाली सफरचंदाची एकूण रक्कम. अशी एकूण 25 फळे किती रुपयाला पडलेली होती? 26 रुपयाला पडली. हे समीकरण समजलं का कसं तयार झालं? हो सर. पेरूंची संख्या गुणिले एका पेरूची किंमत, सफरचंदाची संख्या गुणिले एका सफरचंदाची किंमत, आणि या दोघांचं मिळून तिला 26 रुपये द्यावं लागला. हा, आता हे समीकरण जर सोडवलं तर अंशाचा गुणाकार 25 वजा x आणि छेद 2. पुढं 5x याचा छेद दिला म्हणजे 1 आहे आणि 26 याचा छेद दिला म्हणजे 1 आहे. आता हा छेदातला 2 मला नको आहे, मग 2 न सगळ्या बाजूला गुणूया. आता पहिल्या पदाला जर 2 न गुणलं तर 25 वजा x राहणार, बरोबर का? पुन्हा 5x ला 2 न गुणल्यानंतर 5 दुनी 10x राहणार आणि 26 ला जर 2 न गुणले तर 26 दुनी 52 होणार. तिन्ही पदाला 2 आपण का गुणलं? कारण छेदाला 2 आपल्याला नको होता. आता मग पहा, ह्यातलं 25 तिकडे नेऊया. मग 10x वजा इथे सगुण दिला म्हणजे 1 आहे ना. ह्या दोघांचं मिळून काय होईल रे? 1चं वजा आणि 10चं अधिक चिन्ह असल्या वजा बाकी. 10 तून 1 गेलं 9 आणि मोठ्या संख्येचं धन चिन्ह नाही दिलं तर चालतंय, मागे x. आणि इकडचं 25 तिकडे गेल्यानंतर वजा होणार ना. मग किती आलं? 52 मधून 25 वजा केल्यानंतर 27. आणि मग इकडचं गुणिले 9 तिकडे गेल्यावर भागिले होणार. 27 भागिले 9 करा, 9 त्रिक 27. 3. अशा पद्धतीने x ची किंमत 3 आली. आणि विचारले किती सफरचंद विकत घेतली. सफरचंदाची किंमत, सफरचंद आपण x मानली ना, आणि त्या x ची किंमत 3 आली. म्हणजे आपण किती सफरचंद विकत घेतली? 3. 3. म्हणजे पर्याय क्रमांक 1. समजलं ना हे? हो सर. हो सर. हो सर. हो. हो. ओके. वाटतं हा 6वा प्रश्न झाला. रुपये 15च्या तिकिटांची संख्या रुपये 20च्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे. एकूण 670 रुपयांची तिकिटे घेतल्यास 15 रुपयाची तिकिटे किती? आता पहिलं वाक्य व्यवस्थित वाचा. 15 रुपयाच्या तिकिटाची संख्या 20 रुपयाच्या तिकिटाच्या संख्येपेक्षा 2 न कमी. आता 20 रुपयाची तिकीट आपण मानूया. 20 रुपयाचे तिकीट मी x मानतो. मला सांगा 15 रुपयाची तिकीट किती येणार मग? X वजा 2. x वजा 2. 15 रुपयाच्या तिकिटाची संख्या 20 रुपयाच्या तिकिटाची संख्या 2 न कमी, म्हणजे x वजा 2. अगदी बरोबर. x वजा 2. हा, आता 670 रुपयाची तिकीट आहेत एकूण. मला सांगा 20 रुपयाची x तिकीट म्हणजे 20 रुपयाच्या तिकिटाची एकूण रक्कम किती होणार? 20 गुणिले x, 20x. आणि 15 रुपयाचे तिकीट आहेत x वजा 2 म्हणजे 15 गुणिले कंसात x वजा 2. अशी एकूण किती रुपयाची तिकीट विकत घेतलेली आहेत? 670, म्हणजे बरोबर 670. हे समीकरण समजलं का? हो सर. हो सर. आता कंस सोडवूया पहिल्यांदा. हे 20x, 15 गुणिले x, 15x, 15 दुनी 30, उजवी बाजू 670.
तर ह्या दोघांची बेरीज किती? 20 अधिक 15 35 35. आता हे वजा 30 तिकडे गेल्यानंतर अधिक 30 होणार. मग बेरीज किती आली उजव्या बाजूची? 700 700. आता हे 35 झाले होते, मग इकडे पण 35 न भागूया आणि इकडे पण 35 न भागूया. या 35 ला हे 35 गेलं, डाव्या बाजूला x उरलं आणि 35 दुनी 70 आणि वरचा एक 0. म्हणजे x बरोबर किती आलं? 20. x म्हणजे किती 20 रुपयाच्या तिकीटची संख्या आली रे? 20 20 हा, 15 रुपयाची तिकीट x 20 मांडली होती. मग 20 रुपयाची तिकीट x मांडली होती. मग 20 रुपयाची तिकीट किती आली? 20. मग 15 रुपयाची तिकीट किती येणार सांगा? 15 रुपयाची ती 18. म्हणजे तिकीट. x 18 वजा 2 करायची म्हणजे 15 वजा 18 2 बरोबर 18 येणार. 18 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. समजलं ना हे? हो सर हो हो सर. सर हा, ओके. हो सर आता प्रश्न 8वा. 3 अपूर्णांकाचा छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे 10, 11 व 13 या संख्या आहेत. या अपूर्णांकाची बेरीज 2 येते तर छेदस्थानी किती? आता छेदस्थानची संख्या आपण x मानूया. पहिला पूर्णांक सांगा. अंश 10 आहे, छेद x मानला म्हणजे पहिला पूर्णांक काय आला? 10 10 10 छेद x. दुसरा पूर्णांक 11 11 छेद 1. आणि तिसरा पूर्णांक 13 छेद 1. हा. आणि या 3 अपूर्णांकाची बेरीज किती येते? 2 2 आता डाव्या बाजूच्या 3 अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर छेद समान आहे एकदाच लिहायचं. अंशाची बेरीज करा. 10 अधिक 11 21, 21 अधिक 13 34 34. आणि उजवी बाजू 2 म्हणजे 2 छेद 1. तिरकस गुणाकार केला तर 2 गुणिले x 2x आणि 34 गुणिले 1 34. मग x बरोबर किती आलं? 17 हा, 2 न भागलं दोन्ही बाजूला 17 आलं. म्हणजे x म्हणजे आपण छेदस्थानची संख्या x मांडली होती आणि त्या x ची किंमत 17 आली म्हणजे उत्तर 17. पर्याय क्रमांक किती? 4 4. 4. नववा प्रश्न. एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 144 आहे तर त्या संख्येची 2/3 पट किती? आता ती संख्या आपण x मानूया. मग x ची 9 पट काय येणार आहे? 9x. बरोबर 9x. आणि x ची 5 पट किती येणार? 5x 5x. आणि फरक म्हणजे या दोघांची वजाबाकी वजाबाकी 144. मग 9 वजा 5 किती x येणार? 4x 4x. 4x. आता दोन्हीकडे 4 न भागू. इकडे पण 4 न भागलं तर इकडे पण 4 न भागू. कारण आपल्याला x ची किंमत करायची. 4 ला 4 गेलं x राहिलं. आता इकडं 4 त्रिक 12 13 14 2 2 4 24 4 7 24. x ची किंमत किती आली? 36. 36 आणि मग 36 ची किती पट विचारली? 2/3 म्हणजे गुणिले 2/3 जर केलं 3 एके 3 3 एके 3 3 दोन्ही 6 आणि 12 दोन्ही किती येते मग? 24. 24 म्हणजेच पर्याय क्रमांक किती येतोय? 3. 3. अशा पद्धतीनं अजून एक काय मला वाटतं ह्याच्यात एकूण 10 उदाहरणं आहेत 31.1 मध्ये. ओके. आता जे हजर आहेत त्यापैकी सर्वांनी ऑनलाईन चाचणी सोडवली का मागच्या घटकावर आधारित असणाऱ्या मागच्या 2 घटकावरची? हो सर. हो सर
हो बरं, सर. ज्यांनी सोडवली नाही त्यांनी हो सांगावं. सर. आता 60 विद्यार्थी जॉईन आहेत, यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चाचणी सोडवली नव्हती किंवा सोडवली पण स्क्रीनशॉट मी ग्रुपवर टाकला नाही, असं कोण आहे? तर मी सोडवली पण स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकला नाही. बरं, सर ओके. मी Screenshot टाकला नाही. अरे सर्वांनी स्क्रीनशॉट टाका, म्हणजे मला कोण विद्यार्थी कुठपर्यंत जातोय कळेल. म्हणजे तुमच्या हो सर. मार्कावरून तुमची प्रगती माझ्या लक्षात येते की आपल्या ग्रुपमधील मुलं कुठपर्यंत जाऊ शकतात. ओके. आता शेवटचा प्रश्न बघा, 10वा या स्वाध्याय 31.1 मधला. रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केली. प्रथम त्यांनी रोख 1,000 रुपये दिले, उरलेले 6,000 रुपये 5 हप्त्यामध्ये दिले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 ने कमी होता तर पहिला हप्ता किती? आता हे विचारच करू नका, ही ड्रॉप करा. उरलेले 6,000 रुपये 5 हप्त्यामध्ये दिले. आता विचारलाय पहिला हप्ता. पहिला हप्ता आपण एक्स मानला बघा, तर दुसरा हप्ता किती रे? प्रत्येक हप्ता दोन एक्स. मागील एक्स हप्त्यापेक्षा वजा 50 50. ने कमी, म्हणजे X ह्याच्यातून वजा 50 वजा केले. 50. तिसरा हप्ता पुन्हा 50 वजा करा. एक्स मायनस चौथा हप्ता पुन्हा 50 वजा करा. एक्स 150. मायनस 150. आणि 5वा हप्ता पुन्हा 50 वजा करा. 200. एक्स मायनस 200. हा, आणि असं 5 हप्त्यामध्ये एकूण किती रक्कम दिलेली आहे? 6,000. मग ह्या सगळ्यांची बेरीज आपण लिहूया 6,000. म्हणजे एक्स अधिक एक्स वजा 50 अधिक एक्स वजा 100 अधिक एक्स वजा 150 अधिक एक्स वजा 200, आणि या सगळ्यांची बेरीज किती येणार? 6,000. 6000. 6,000. 6,000. आता एक्स किती वेळा आहे बघा? 1 2 5 वेळा. 3 4 5. 5 वेळा एक्स ची बेरीज 5x. 5x. आता इथं 50चं चिन्ह ऋण आहे, इथं 100चं ऋण आहे, 150चं ऋण आहे, आणि इथं 200चं पण ऋण आहे. नाहीतर असं करूया, हे सगळं तिकडे नेऊया 6,000च्या जोडीला. मग 6,000 वजा 50 तिकडे गेल्यावर अधिक 50, वजा 100 तिकडे गेल्यावर अधिक 100, वजा 150 तिकडे गेल्यावर अधिक 150, वजा 200 तिकडे गेल्यावर अधिक 200. आता उजव्या बाजूची बेरीज करा. 600 अगोदर 150, 150, 150, 300, 300, 6,700. 500. हा, 6,000. 6,700. माझं 500 कसं काय? 500. 6,500. ओके. आता मग एक्स बरोबर काय येणार? इकडचं गुणिले 5 तिकडे गेल्यावर भागिले होणार, म्हणजे 6,500 भागिले 5. 5 एके 5, एकावर 5 1300. 15, 5 तरिक 15 आणि 200. मग पहिला हप्ता आपण एक्स मानला होता आणि तीच किंमत 1300 आली बघा. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. 2. सर्वांना स्वाध्याय 31.1 समजलं का व्यवस्थित? हो सर. हो सर. ओके. आता दुसरा स्वाध्याय घेऊया. हम्म. 20/27 बरोबर एक्स गुणिले 28/189. तर एक्स ची किंमत किती? आता मी काय करतो, 20/27 हाय असं लिहितो. आता मला उजव्या बाजूला फक्त एक्स ठेवायचे. मग 28 जे उजव्या बाजूला अंशात आहे तिकडे कुठे जाईल रे? गुणिले 28 छेदात. इकडं भागिले होणार, आणि हे 189 डाव्या बाजूला घेतल्या अंशात जाणार. त्या बाजूला फक्त एक्स ठेवला आपण हे, म्हणजे 28/189 बाजू बदलले की उलट होणार, गुणाकार व्यस्त होणार. 189/28. आता सिम्प्लिफाय करा, यासाठी पाढपाठ पाहिजे. 27च्या 27 पाढ्यात 189.
बघा करून बघा, ज्यांचं पाठ नाही त्यांनी. 7 7 49, 4 7 2 14 आणि 4 18. बरोबर आहे. 27 1 27 आणि 27 8 189. आता 4 2 8 आणि 4 7 28. सर 27 सध्या तुम्ही 8 लिहिले का? हा सर 27. आ 8 हा लिहिले तुम्ही. बरोबर. हा हा बरोबर आहे. तरी म्हटलं असं का होत. 27 7 189. बरोबर. आता 7 1 7 7 चौक 28 आणि 4 1 4 4 25. किती आली एक्सची किंमत? 5 म्हणजे 5 पर्याय क्रमांक 2. 2 2 2 2. ओके. आता दुसरं मला सांगा, या राशीची किंमत किती येईल रे? आपला एक एक घातांकाचा नियमच आहे बघा. ए चा 0 बरोबर 1. म्हणजे पाया कितीही मोठा असू द्या, जर घातांक 0 असेल तर त्या घातांकीत संख्येचं मूल्य 1 असतं. झालंय का तुम्हाला कधी? हो सर. हो सर. राऊंड केलेला जी राशी आहे त्याची किंमत 1 लिहायची. पुढं +2x. आता उजवी बाजू पहा. आता इथे किती येणार? 6 चा वर्ग 36. 36 आणि छेदात 3 चा वर्ग 9. 9. 9 पुढे गुणिले काय आहे? -7. x - 7. वजन 7. आता इथे 9 1 9 आणि 9 चौक किती आलं? 36. डावी बाजू 1 + 2x. आता 4 न आत गुणा. 4 × x 4x. 4 7 28. हा आता हे 2x आणि हे 4x उजव्या बाजूला नेऊया. आता -28 डावीकडे आल्यावर +28 होणार. आणि हे -2x + 2x तिकडे गेल्यावर -2x होणार. 28 + 1 29 आणि 4तून 2 गेलं 2x. आता दोन्ही बाजूला 2 न भागलं. 29/2 आणि इकडे 2 ला 2 जाईल म्हणजे x राहील. काहीतरी चुकल्याने मला वाटते. 1 मिनिट मला चेक करू द्या. 1 + 2x 4 कंसात x - 7 4 × x 4x - 4 7 28. हे तर बरोबर आहे. 4x - 2x आणि इकडं -28 इकडे आल्यावर +28. बरं उत्तर किती ते अगोदर काढूया आपण. सर 2 4 येते बेचूक. त्याचे. कुठं रे? नाही 4 येते उत्तर त्याचे. 4 येते का? हो. आपलं 14.5 कसं काय आलं मग? माझं तर 14.5 येते. कुठं चुकलं असलं तर सांगा. आपण सोडवलंय त्यामध्ये काय चूक झाली का बघा. चेक करा एकदा. ते 4x - एक 28 नाही येणार सर. हा? सर ते 7 आहे असं खाली येणार ना. -7. म्हणजे त्या 4 28 न फक्त x ला गुणायचंय का? हा तसं. तिथं ब्रॅकेट दिलं नाही पुढच्याला ना? बर तसं असेल मग. हा आता इथं कंस नको आहे. हा कंस काढून टाकतो. म्हणजे 4x - 7 म्हणजे 4 न फक्त x ला गुणायचं होतं. आता -7 इकडे आल्यावर +7 होणार आणि इकडचं +2x तिकडे गेल्यावर -2x होणार. इथं 8 आणि इथं 2x. आता दोन्ही बाजूला 2 न भागलं. 2 चौक 8 आणि इकडे 2 ला 2 गेलं x. बरोबर आहे. x बरोबर 4 येते. म्हणजे या ठिकाणी इथलं जे 4 येते त्याने फक्त x ला गुणायचे, पुढच्या 7 ला गुणायचं नाही. ओके.
हम्म. पहिल्या कंसात 3x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात x वजा 2 आणि या दोन कंसांचा गुणाकार जर 17 वजा x असेल तर x ची किंमत किती? अगोदर आपण कंस सोडवूया. ह्या 3x न x ला गुणा किती येणार? 3x वर्ग. बर 3x वर्ग. पुन्हा या 3x न वजा 2 ला गुणा 6x. पुन्हा 5 x ला गुणा 5x. 5 न वजा 2 ला गुणा 10. 10. आणि उजवी बाजू 17 वजा x. ओके. आता x ची पद सगळी डावीकडे घेतो. अगोदर 3x वर्ग घेतो. आता वजा 6x अधिक 5x. आता हे वजा x डावीकडे आल्यावर काय होईल? चिन्ह बदलून अधिक x आणि 17 आणि हे वजा 10 तिकडे गेल्यानंतर अधिक 10 होईल. आता हे पहिलं पद आहे असं लिहितो 3x वर्ग. आता हे तिघाच्या जाग्यावर काय येईल रे? तिघाच्या जाग्यावर आता या 5 ची या 1 ची बेरीज केली तर 5 अधिक 1 6x येणार आणि 6x ला वजा 6x जाते ना, म्हणजे सगळंच गेलं. बघा 17 अधिक 10 किती? 27. आता दोन्ही बाजूला 3 न भागलं, 3 9 9. 27 आणि दोन्ही बाजू जर वर्गमूळ केलं तर 9 चं वर्गमूळ किती येणार? 3. 3. म्हणजे पर्याय क्रमांक 1. समजलं का सर्वांना हे? हो सर. हो सर. हा. हो सर. हो सर. हा प्रश्न 4 पहा. आता हे एक चल समीकरण दिले, हे सोडवायचं आणि y ची किंमत काढायची. आता मला सांगा कितीनं गुण येणार पूर्ण समीकरणाला? इथं छेद आहे 4 आणि इथं छेद आहे 8. 4 आणि 8 चा लसावी किती? लसावी माहित आहे का? लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजे 4 आणि 8 न भाग जाते अशी लहानातला संख्या कुठली? 4 न पण भाग गेला पाहिजे आणि 8 न पण गेला पाहिजे. 2. 16. 8 आहे ना? अरे 8 येणार की. 4 2 8 8 1 8. लहानातला संख्या विचारली. हा मग काय करूया आपण 8 न दोन्ही बाजूला गुणूया. म्हणजे 3y छेद 4 याला पण 8 न गुणूया. पुन्हा वजा 7 ला पण 8 न गुणूया. ही झाली डावी बाजू. आता उजवी बाजू 5y छेद 8 ह्याला पण 8 न गुणूया आणि पुढं प्लस 11 ला सुद्धा 8 न गुणूया. छेदाचा लसावी काढला 8 आला आणि 8 न डाव्या बाजूच्या 2 आणि उजव्या बाजूच्या 2 अशा 4 पदांना गुणून घेतलं. आता इथं सिम्प्लिफाय करूया. 4 एके 4, 4 दुनी 8, इथं 8 एके 8, 8 एके 8. आता बघा डावी बाजू काय आली? 3y गुणिले 2 किती रे? 3 दुनी 6y आणि 7 8 56. आता 5y तसंच आणि 11 8 किती? 88. आता ही y ची पद डावीकडे घेऊया म्हणजे 6y वजा 5y. आता 88 तसंच लिहिलं आणि वजा 56 तिकडे गेल्यावर अधिक 56. 6y वजा 5y 1y नुसतं y लिहितो. 88 आणि 56 ची बेरीज करू. 8 आणि 6 14 हात चला 1 8 आणि 5 13 आणि 1 14. किती आली y ची किंमत? 144. 144. पर्याय क्रमांक 3. 3. पाचवा कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार 3,59,999 येईल? आता ती संख्या जर x मानली तर x च्या मागील संख्या कुठली येणार आहे? x वजा 1. बरोबर. 1 + 1. आणि x च्या पुढील संख्या काय येणार?
एक्स प्लस एक. एक्स प्लस आणि या दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे 3,00,000 किती 59,999. आता ए वजा बी ए अधिक बी हा कोणाचा विस्तार आहे ए वर्ग वजा बी वर्गचा. तसं एक्स वजा एक आणि एक्स अधिक एकचा गुणाकार काय येणार? एक्स वर्ग मायनस एक वर्ग. हा एकचा वर्ग एकच म्हणजे एक्स वर्ग वजा एक आणि उजवी बाजू तशी द्यायची 3,59,999. आता वजा एक तिकडे गेल्यावर अधिक एक होणार ना म्हणजे 3,59,999 अधिक एक अधिक किती होणार एक. आता 9 1 10 चा 1 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 5 आणि 1 6 3 म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती आलं 3,60,000. आता दोन्ही बाजूचे 3,60,000. वर्गमूळ काढा. 4 शून्याचे निम शून्य करायचं वर्गमूळ काढताना 2 शून्यांचे त्याचं वर्गमूळ 6. 500. अशा पद्धतीनं ती संख्या कोणती आली 602. प्रश्न वापा अशी 40 किलोमीटर वेगानं जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. जर ताशी सरासरी 35 किलोमीटर वेगानं गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत 15 मिनिटे उशिरा पोहोचते. तर तिने कापावयाचे अंतर किती? आता हे कापावयाचं अंतर आपण x मानूया. मग तुम्हाला वेळ बरोबर एक सूत्र झालंय बघा. वेळ बरोबर काय रे अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेग. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता सुरुवातीला ताशी 40 किलोमीटर काय आहे वेग आहे. आता अंतर हे एक्सच आहे ना आणि वेग होता 40. हा आता पुन्हा काय केलेलं आहे 35 किलोमीटर वेग आहे म्हणजे नंतर लागणारा वेळ किती एक्स छेद किती येणार 35. बघा या ठिकाणी हे वेळेचे सूत्र लिहिले हे पण वेळेचे सूत्र. वेळ बरोबर अंतर छेद वेळ. अंतर हे दोन्ही ठिकाणी एक्सच आहे त्यामुळे प्रत्येकाचा अंश एक्स लिहिलाय. पहिल्यांदा वेग 40 होता पुन्हा वेग 35 आला. आता डाव्या बाजूचा पण वेळ आहे आणि उजव्या बाजूचा वेळ आहे. आता इथे काय 15 मिनिटे उशिरा पोचते. आता मिनिटाचं तासात करायचं. मग 15 मिनिटाला कितीनं भागायचं म्हणजे तासात होणार 1 तास म्हणजे 60 मिनिटे म्हणजे 60. आता हे तास झालं. मग त्याला सिम्प्लिफाय केलं 15 एके 15 15 चोक 60 1/4 तास. आता ही जी वेळ आहे ती कशात मिळवायची कोण सांगते आता बघू. 1/40 मध्ये मिळवायची का? ज्यावेळेस गाडी वेगानं चालणार आहे त्यावेळेस वेळ कमी लागणार ना. कसं असणार अरे ज्यावेळेस गाडी आपण वेगानं चालवू त्यावेळेस वेळ कमी लागणार ना. हो सर. हा मग जिथं कमी वेळ लागलेला आहे त्याच्यामध्ये 1/4 मिळवलं पाहिजे ना. म्हणजे 4 डाव्या बाजूत मिळवू का उजव्या बाजूत मिळवू सांगा. उजव्या. हा? डाव्या बाजूत मिळवायला पाहिजे ना. कारण इथं गाडी वेगाने चालली म्हणजे वेळ कमी लागणार आहे आणि कमी वेळात मिळवलं की दोन्ही बाजू बॅलन्स होणार. समजते. आता हे जर सोडवलं तर कसं होणार 1/4 मी तसंच ठेवतो. आता उजव्या बाजूला x/35. आता x/40 तिकडे गेल्या वजा 1/40 होणार. मग 1/4 बरोबर तिरकस गुणाकार 40 वजा x 40x. तिरकस गुणाकार 35 गुणिले x 35x. आणि छेदाचा गुणाकार 35 गुणिले 40 शून्याला शून्य 35 चोक 4 पंचे 20 हातचा 2 4 त्रिक 12 2 14. मग 1/4 बरोबर आता वरची वजाबाकी 5x खाली 14.
हा तर कसं होणार केला 4 गुणिले 5 एक्स 4 पंचे 20 एक्स आणि इकडं 1400 एक्स बरोबर 1400. आता हे गुणिले 20 इकडे आल्यावर भागिले होणार. आता ह्या शून्याला हा शून्य गेला बेसाठी शून्य. अशा पद्धतीनं 3 कापावयाचे अंतर किती आलं 70 किलोमीटर आलं. किती आलं 70 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. समजलं का? आता इथं संकेत पण त्यांनी दिलेला आहे, म्हणजे समीकरण त्यांनी तयारच करून दिलेलं होतं. त्या पद्धतीने सोडवलं तरी चाललं असतं. हा प्रश्न झाला. सोडवायला येते. हो 6वा पूर्ण झाला. तर 7वा. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या वर्गाच्या बी तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिप्पटीपेक्षा 20 न कमी. त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या 68 असेल तर मुलींची संख्या किती? 2017च्या परीक्षेत हा प्रश्न विचारला होता. आता मी बॉयज म्हणजे मुलगे आणि गर्ल्स म्हणजे मुलगी असं लिहितो. बॉयज. आता बघा काय लिहिलंय, मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिप्पटीपेक्षा 20 न कमी. मग मुलग्यांची संख्या मी एक्स म्हणतो, मुलगे म्हणजे बॉयज, बॉयज एक्स म्हणलं. गर्ल किती येणार आहे? तिप्पट. एक्स ची तिप्पट 3x. एक्स 3 वजा 3 20. एक्स एक्स बरोबर. मायनस 20. आणि मग एकूण स्टुडंट्स बॉयज प्लस गर्ल्स इज इक्वल टू टोटल स्टुडंट्स. मग मुलगे एक्स, मुली 3x वजा 20 आणि एकूण विद्यार्थी किती येणार? 68. 68. मग आता या दोघांची बेरीज x अधिक 3x 4x 4 मायनस 20. वजा 20 इकडे आल्यावर अधिक 20 प्लस 20. किती येणार? मग उजव्या बाजूची बेरीज 88. 88. 4 न भागा 4 दोन्ही 4 दोन्ही 22. आता एक्स म्हणजे काय? बॉयज. मुले म्हणजे मुलं किती आली? 22. 22. मुली किती आली? 68 मधनं 22 वजा करा की 46. 43. 46. 46. म्हणजे पर्याय क्रमांक 4. मला वाटतं याच्यामध्ये हे 7 उदाहरणं आहेत. आता 31.3 मधली काय 2-3 होतील तेवढे घेऊया 7-20 पर्यंत. बाकीचे तुम्ही स्वतः करा. आणि परवाच्या तासाला आपला याच्या पुढचं बहुपदी घटक घेऊया आणि परवाच्या तास संपल्यानंतर ऑनलाईन टेस्ट टाकतो, कारण 2 घटकावर आधारित आहे. आणि मग बुधवारी झाल्यानंतर पुन्हा शुक्रवारी 1 तास होईल आपला आणि पुन्हा सोमवारी आपलं सगळं गणित विषय संपेल. त्यानंतर आपण प्रश्नपत्रिका सोडवायला घेणार आहोत. हा बघा आता पहिला प्रश्न मला वाटतं हे झाले 31.2 झाले. हो सर. 31.3 घ्यायचे आपल्याला. आवाज कोणाचा येतोय? अनिकेत म्यूट कर आवाज. 0.3a वजा 0.06a बरोबर 0.12. 0.3a वजा 0.06a बरोबर 0.12. कोण सांगते कसं सोडवायचं? आता हे मला दशांश अपूर्णांकात कसं लिहिता येईल रे? 3 किती लिहिता येईल बघ, कोण सांगते? मागे येईल 3/10. बरोबर. दशांश नंतर एक अंक असला की 10 ने भागायचं. आता इथं 6 किती दिवस सांगा? 100. 100.
आणि इथं सांगा 12 किती लिहू? 100. आता मला तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान करायचे. आता इथं तर ऑलरेडी 100 आहे, इथं 100 आहे. मग इथं 100 करण्यासाठी किती गुणावं लागेल ह्या 10ला? 10 ने. 10 आणि 10 गुणल्यावर वर सुद्धा 10 गुणायचं असतं. आता वर किती येणार? 10 त्रिक 30. छेदामध्ये आता पुढं वजा 6 आहे छेदामध्ये 100 आणि पुढं 12/100. आता सगळ्यांचा छेद समान आला. आता छेद लिहूच नका, छेद कॅन्सल करून टाकू समान आल्यामुळे. आता 30 वजा 6 किती येणार आहे? 30तून 6 वजा करा. 24 आहे. 12. 12. आता 24 ने भागूया. 12 एके 12, 12 दुनी 24. 24 1/2 म्हणजे 5. पर्याय क्रमांक 3. 30. आता दुसरा प्रश्न. 2x भागिले 8 बरोबर x वजा 3. भागिले 8 आपण असं छेदात सुद्धा लिहू शकतो का नाही? आणि उजवी बाजू x वजा 3 म्हणजे छेद 1. तिरकस गुणाकार करूया. 8 गुणिले x 8x, 8 त्रिक 24 आणि 2 गुणिले x 2x. आता 2x डावीकडे आणूया आणि 24 तिकडे नेऊया म्हणजे वजा 24 अधिक 24 होईल. 8तून 2 गेलं 6x. 6 आता इकडे पण 6 न भागूया, इकडे पण 6 न भागूया. 6 ला 6 गेलं, x राहिलं आणि 6 चोक 24. x बरोबर किती आलं? 4. पर्याय क्रमांक 3. 3 x/3 वजा 7/9 बरोबर 20/9. तर x ची किंमत किती? अगोदर मी लिहितो दिलेलं x/3 वजा 7/9 उजवी बाजू 20/9. आता इथं पण मगाच्या पद्धतीने छेद समान करून घेऊया. इथं 9 आहे, इथं 9 आहे, इथं 3 ला किती गुणल्यावर 9 होईल? 3. 3. आणि वर पण 3 म्हणजे 3/9 आलं, पुढं वजा 7/9 आलं आणि इकडे 20/9 आलं. आता प्रत्येकाचा छेद समान आहे, जागेवर घालवून टाकू. म्हणजे काय आलं? 3x वजा 7 बरोबर 20. 20. आता वजा 7 तिकडे गेल्यावर अधिक होणार. 20 आणि 7 27. 27. 27 ला 3 भागलं. 9. पर्याय क्रमांक 3. 3. हा. आता प्रश्न 4. ऋग्वेदकडे 10 रुपयाच्या जितक्या नोटा आहेत त्याच्या तिप्पट 5 रुपयाच्या नोटा कोणाकडे आहेत? ऋषांतकडे आहेत. दोघांकडील एकूण रक्कम 300. आता ऋग्वेद घेतो अगोदर. समजा ऋग्वेदकडं 10 रुपयाच्या किती नोटा आहेत? X आहेत. X. ऋग्वेद जवळची रक्कम किती येणार आहे? 3x 10x. 10. आता दुसरा आहे ऋषांत. कोण आहे? ऋषांत. ऋषांतकडं ऋग्वेदच्या तिप्पट नोट आहे. तिप्पट म्हणजे x चे तिप्पट किती येणार? 3x. पण त्याच्याकडे 5 रुपयाची नोट आहे म्हणजे 5 गुणिले 3x. 15x. 15x हा, मग ऋग्वेद जवळची रक्कम 10x, ऋषांत जवळची रक्कम 15x आणि या दोघांची बेरीज म्हणून किती रक्कम आहे त्यांच्या दोघांकडे मिळून? 300. 300 15 आणि 10
25 एक्स तिकडे येणार 300. मग 300 भागिले 25. 25 25 25 दोन्ही 50 12. किती आले होती 12. 12. आपल्याला विचारलंय काय नोटा विचारल्यात रुशान जवळच्या नोटा. मग रुशान जवळच्या नोटा पण किती म्हणल्या होत्या तिप्पट. तिप्पट म्हणजे 12 गुणिले 3 येणार उत्तर 36. 36. म्हणजे रुशांत जवळ असणाऱ्या नोटांची संख्या 36. ओके बस करूया. आता किती तुम्हाला राहिली फक्त सोडवायला ह्याच्यातील 13तली आपण 4 सोडवून दिली म्हणजे 9 उरली. म्हणजे आपण सध्या 31.1 31.2 पूर्ण केला आणि 31.3 मधली 4 पाहिली. राहिलेली तुम्ही सोडवा. महत्वाचं तुमच्या वहीमध्ये सगळं स्वाध्याय लिहित जावा. कारण मी सोडवताना किंवा मी शिकवताना बऱ्याच विद्यार्थ्यांना समजतं पण स्वतः ज्यावेळेस आपण सोडवायला सुरुवात करतो त्यावेळेस अनेक समस्या निर्माण होतात. ओके.